केंद्रीय कर्मचारी, मग त्यामध्ये डिफेन्सचे कर्मचारी असो, पॅरामिलिटरी डिफेन्सचे कर्मचारी असो, तसेच ईपीएफओचे कर्मचारी असो किंवा रेल्वेचे कर्मचारी असो, तसेच सर्व सेंट्रल गव्हर्नमेंटचे कर्मचारी, या सर्व कर्मचाऱ्यांसाठी काही दिवसापूर्वी काही वेलफेअर तर्फे घोषणा करण्यात आल्या. काही घोषणा देणे बाकी सुद्धा आहे. यामध्ये जे केंद्रीय कर्मचाऱ्यांना एक्सपेक्टेड आहेत त्या बऱ्याच घोषणा अजून देणे बाकी आहे आणि तो त्यांचा संविधानाने हक्क आहे. त्यामध्ये सर्वात महत्त्वाची DA/DR संदर्भातील घोषणा तर केलीच, परंतु त्याबरोबर सर्वात महत्त्वाची घोषणा केली आहे ती म्हणजे दिवाळीच्या बोनसची. दिवाळीचा बोनस केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणार हे फक्त सांगितले, परंतु त्यासाठी सुद्धा काही अटी लावण्यात आलेल्या आहेत. काहीच केंद्रीय कर्मचाऱ्यांना आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे काहीच पेन्शनधारकांना दिवाळीचा बोनस हा मिळणार आहे. पेन्शनधारकांना सुद्धा दिवाळीचा बोनस हा मिळणार आहे, परंतु त्यासाठी काही अटी लावण्यात आलेल्या आहेत आणि काहीच पेन्शनधारकांना दिवाळीचा बोनस हा मिळणार आहे. तर कोणत्या पेन्शनधारकांना दिवाळीचा बोनस मिळणार आहे? तुम्हाला दिवाळीचा बोनस हा जाहीर केला, परंतु सरकारने त्यामध्ये सुद्धा स्वतःचाच फायदा करून घेतला आहे. तो फायदा कसा केला आहे, तुम्हाला कुठं फसवण्यात आलेला आहे, हे सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत. त्यासाठी अटी कोणत्या लावलेल्या आहेत ते सुद्धा इन डिटेलमध्ये आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचंय. तुम्हाला सर्व कॅल्क्युलेशन सहित आजच्या व्हिडिओमधून सर्व सांगितलं जाणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवर पहिल्यांदा असेल तर गव्हर्नमेंटच्या अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करा, शेजारील बेल आयकॉन सुद्धा ऑन करून ठेवा, म्हणजे असेच महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत रेग्युलर पोहोचत राहतील. चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात. आता मी तुम्हाला म्हटलं की सरकारने दिवाळीच्या बोनसची घोषणा केली, म्हणजे प्रोबॅबिलिटी लिंक्ड बोनस आहे त्याची घोषणा केली. परंतु तुम्हाला हे माहित आहे का की 2020 पासूनचे 2025 पर्यंत प्रोबॅबिलिटी लिंक्ड बोनस आहे, म्हणजेच PLB आहे, याचे जर लेटर पाहिले तर त्यामध्ये कोणत्याच प्रकारचा फरक नाही. 2020 मध्ये प्रोबॅबिलिटी लिंक्ड बोनस म्हणजेच PLB याचं 78 दिवसाचाच होता, म्हणजे 78 डेजचाच होता आणि त्याचं अप्पर लिमिट आहे ते 7,000च ठेवण्यात आलेलं आहे. 2021 मध्ये सुद्धा फक्त तारीख चेंज केली तर बाकी सर्व लेटर आहे तसं आहे, म्हणजेच 78 दिवसांचाच बोनस आणि अप्पर लिमिट हे रुपये 7,000च ठेवलेलं आहे. त्यानंतर पुढचं 2022चं सुद्धा 78 दिवसांचाच बोनस आणि रुपये अप्पर लिमिट रुपये 7,000च ठेवण्यात आलेला आहे. त्यानंतर पुढचं 2023 सुद्धा सेम, 2024 सुद्धा जो डेज आहे म्हणजेच बोनस आहे तो 78 दिवसाचा 78 दिवसाचाच ठेवलेला आहे, म्हणजे 78 डेजचाच ठेवला आहे आणि अप्पर लिमिट हे 7,000च ठेवलेलं आहे. आणि त्यानंतर आता 2025ला 29 सप्टेंबरला घोषणा करण्यात आली आणि ह्या 29 सप्टेंबरला केलेल्या घोषणेमध्ये सुद्धा तुम्हाला 78 डेजचाच तुम्हाला बोनस मिळणार आहे आणि त्यामध्ये अप्पर लिमिट सुद्धा 7,000च ठेवण्यात आलेला आहे. म्हणजे सरकारने थोडक्यात कुठेच तुमचा बोनस हा वाढवलेला नाही. आता सध्या पाहिलं तर प्रत्येक गोष्टीत महागाई होत आहे, परंतु सरकारने या महागाईचा कोणताच परिणाम बोनसवरती केला नाही. कारण सध्या महागाई एवढी झाली आहे की गोल्ड तुम्ही घेतलं तर गोल्डमध्ये जवळजवळ किमती वाढतच चाललेल्या आहेत. दिवाळीनंतर तर 1.5 लाखापार किंमत जाणार अशा न्यूज सुद्धा येत आहेत आणि त्यामध्ये बोनस मात्र तितकाच ठेवलेला आहे. 2020 पासून 25 पर्यंत म्हणजे जवळजवळ 5 ते 6 वर्ष एकच लेटर, फक्त तारीख चेंज आणि बाकी अप्पर लिमिट आणि डेज सुद्धा सेमच ठेवलेला आहे. त्यामुळे बोनस सुद्धा सेमच ठेवलेला आहे. तर तुम्हाला समजलं असेल की सरकारने तुमचं बोनस फक्त असं सांगितलं की आम्ही बोनस देऊ, परंतु बोनस वाढवून देणं हे सरकारच्या कुठेच मनात आणि ध्यानात सुद्धा नाही. बोनस आहे तोच 5 वर्ष ठेवला आहे. त्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांनी यावरती शंका निर्माण करणं हे तितकंच खरं आहे, परंतु बऱ्याच केंद्रीय कर्मचाऱ्यांना याबद्दल माहीतच नाही. 2020 पासून जे लेटर आहे ते केंद्रीय कर्मचाऱ्यांना माहीतच नाहीत आणि त्यामुळेच आजच्या व्हिडिओमध्ये पहिल्यांदा ते एक्सप्लेन केले, ते लेटर ही एक्सप्लेन केलेलं आहे. सर्वात महत्त्वाची ही अपडेट होती. तर सेंट्रल गव्हर्नमेंटचे जे एम्प्लॉय आहेत त्यांचं अप्पर लिमिट आणि बोनस देण्याचा डे बघूयात. त्यामध्ये काही फरक दिला आहे का
ते बघूयात. तर सेंट्रल गव्हर्नमेंटचे जे एम्प्लॉई आहेत त्यांचा सुद्धा 30 डेजचा बोनस दिला जाणार आहे आणि अप्पर लिमिट 7,000च ठेवण्यात आलेलं आहे. अप्पर लिमिट कुठेच वाढवलं गेलं नाही, यात सुद्धा सेमच ठेवलेलं आहे. कोणतीच तफावत किंवा वाढीव रक्कम किंवा वाढ ही केलेली नाही. सध्या तुम्ही प्रत्येक गोष्टीत कंपॅरिझन केलं तर महागाई वाढत चाललेली आहे, परंतु बोनसमध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटचे जे एम्प्लॉय आहेत त्यांच्या सुद्धा वाढ केलेली नाही. त्यानंतर पुढचे ईपीएफओचे जे कर्मचारी आहेत ते ईपीएफओच्या कर्मचाऱ्यांच्या मध्ये सुद्धा 60 डेजचा बोनस दिला जाणार आहे आणि अप्पर लिमिट हे 7,000 ठेवण्यात आलेला आहे. म्हणजे 7,000 हा आकडा सरकारने फिक्स केलेला आहे आणि तो ईपीएफओचे कर्मचारी असो, सेंट्रल गव्हर्नमेंटचे कर्मचारी असो किंवा रेल्वेचे कर्मचारी असो, या सर्वांसाठीचा आकडा हा सरकारने सेमच ठेवलेला आहे. महागाईच्या तुलनेत हा आकडा सेम असल्यामुळे गव्हर्नमेंटचे जे कर्मचारी आहेत ते सध्या यामध्ये कन्फ्युजन आहे. त्यांना बऱ्याच गोष्टी माहीत नसल्यामुळे, लेटर हे माहीत नसल्यामुळे त्यांच्यामध्ये सुद्धा कन्फ्युजन आहे. त्यामुळेच आजच्या व्हिडिओमधून हे एक्सप्लेन केलेलं आहे. तर आता सर्वात महत्त्वाचं पाहूयात की मला कमेंट्सच्या माध्यमातून काल एक प्रश्न विचारला होता की बोनस मिळणार आहे, परंतु किती मिळणार आहे. ईपीएफओ साठी ईपीएफओचे एम्प्लॉय आहेत त्यांना किती मिळणार आहे, पेन्शन धारकांना किती मिळणार आहे आणि जे सेंट्रल गव्हर्नमेंटचे एम्प्लॉय आहेत, रेल्वेचे कर्मचारी आहेत, यांना बोनस किती मिळणार आहे. त्याचं कॅल्क्युलेशन करता जर अप्पर लिमिट 7,000 आहे आणि 60 दिवसांचा जर बोनस रेल्वे कर्मचाऱ्यांना 78 दिवसाचा जर बोनस मिळणार आहे तर कॅल्क्युलेशन केलं तर त्यांना बोनस मिळणार आहे 17,095 रुपये. त्यानंतर जे ईपीएफओचे कर्मचारी आहेत, ईपीएफओच्या कर्मचाऱ्यांना 60 दिवसांचा बोनस आणि अप्पर लिमिट 7,000 असं जर कॅल्क्युलेशन केलं तर 13,816 त्यांना बोनस मिळणार आहे, म्हणजेच ईपीएफओच्या कर्मचाऱ्यांना. त्यानंतर सेंट्रल गव्हर्नमेंटचे जे एम्प्लॉय आहेत त्या एम्प्लॉयना 30 दिवसांचा बोनस आणि 7,000 अप्पर लिमिट याचं कॅल्क्युलेशन केलं तर 6,908 रुपये इतका बोनस मिळणार आहे आणि हाच बोनस जे पेन्शन धारक आहेत त्या पेन्शन धारकांना सुद्धा मिळणार आहे. आता सर्वात महत्त्वाचं, मी व्हिडिओच्या सुरुवातीला आणि व्हिडिओचं टायटल सुद्धा आहे, कोणत्या कर्मचाऱ्यांना कोणत्या पेन्शन धारकांना हा बोनस हा मिळणार आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे 31 मार्च 2025 पर्यंत ज्या कर्मचाऱ्यांनी, ज्या पेन्शन धारकांनी शेवटच्या 60 दिवसामध्ये व्यवस्थित पूर्णपणे काम केलेलं आहे अशा सर्व पेन्शन धारकांना हा बोनस मिळणार आहे. आता तुम्ही म्हणाल जर मिळाला नाही पेन्शन धारकांना जर हा बोनस मिळाला नाही तर त्यांना क्लेम करण्याची सुद्धा संधी दिलेली आहे. जर त्यांनी क्लेम केलं तर त्यांना पुन्हा हा बोनस मिळणार आहे. सर्वात महत्त्वाची ही अपडेट आहे आजच्या व्हिडिओमध्ये. कोणत्या मी तुम्हाला सांगितलं एक अट घालण्यात आलेली आहे. ही अट एकच आहे की 31 मार्च 2025 ही तारीख, 31 मार्च 2025 पर्यंत शेवटच्या 60 दिवसामध्ये ज्याने पूर्णपणे वेळेवर काम केलेलं आहे अशा सर्व पेन्शनधारकांना ही जो बोनस आहे, पेन्शनधारकांना किती बोनस येणार आहे तर 6,908 रुपयांचा बोनस येणार आहे. हा बोनस हा मिळणार आहे. तर सर्वात महत्त्वाची ही अपडेट होती. तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून मी जवळजवळ 3 ते 4 टॉपिक पूर्ण केलेले आहेत. सर्वात महत्त्वाचा हा शेवटचा टॉपिक होता. पहिला टॉपिक होतं ते म्हणजे तुमची जे तुम्हाला बोनस दिला आहे ते तुम्हाला बऱ्याच जणांना लेटर माहीत नव्हते. 2020 पासून 2025 पर्यंत तुम्हाला लेटर सुद्धा एक्सप्लेन केलेले आहेत. सो व्हिडिओ कसा वाटला, इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर एक लाईक नक्की द्या. त्यानंतर तुमच्या काही कमेंट्स असतील तर व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता. भेटूयात पुढच्या एका नवीन अपडेट सोबत. हा व्हिडिओ जास्तीत जास्त ठिकाणी शेअर करायला मात्र विसरू नका. भेटूयात पुढच्या एका नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत जय हिंद, धन्यवाद.